जुनं राष्ट्र काढा नाही खाल्लं त्याच्यावर तारीख राहते, चट राहते. आमची ऍडमिशन पण राहते त्याच्यात. निर्गम उतारा काढा. आम्ही 2-4 दिवस तर घेतलेच नाही नोटीस. आता आज घेतले. कोर्टात जाऊ, परत आंदोलन करू एखादं, सगळं काय होईल. आंदोलन करा, कोर्टात जा, पर्याय आहेत ना. आणि 65 घरांना पाडण्यासाठी महसूल विभागानं नोटिसा काढल्यात. विशेष म्हणजे यात काही घरकुलं सुद्धा आहेत बांधलेली. आज तलाठी मॅडम नोटिसा दिल्यात. काय प्रतिक्रिया आहे गावकऱ्यांची? तलाठी मॅडमना न सांगता आम्हाला नोटिसा दिलेल्या. नोटिसा देऊन न दिल्याने समजा इथं 1960 पासून शाळा आहे. याला 20 वर्ष झाले डेव्हलप व्हायला. प्राथमिक शाळेला इथे 101 मुलं शिकत आहे. अशी शाळा कुठंच पाहायला भेटणार नाही. काय भूमिका असेल आता तुमची? आमची भूमिका आहे, शासनाला रस्ता लागत आहे, दुसरीकडे पर्याय आहे त्यांना. दुसरीकडे शासनाची जमीन आहे, प्रायव्हेट जमीन आहे, रोडला लागून ते घेऊ शकतात. ते विजूभाऊ श्रीकृष्णनगर येथील 65 नागरिकांना नोटिसा दिल्यात अतिक्रमणासंबंधित. विशेष म्हणजे ती जिल्हा परिषदेची शाळा 1960 पासूनची. या शाळेला देखील नोटीस देण्यात आली आहे. तुम्ही भेट घेतली गावकऱ्यांची, काय भूमिका असणार आहे? आणि खूप दुर्दैवी घटना आहे कारण की 1959ची शाळा पाडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पहिलेही लोकांचं शासनाचं असं धायधोरण आहे की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळेतले लेकरं शिकावं, सगळं काय करावं. इथे एवढी सुंदर शाळा या गावामध्ये आहे. श्रीकृष्णनगरला हायवेला लागून गाव आहे आणि या गावामध्ये एवढी सुंदर शाळा असताना ही जर शाळा पाडण्याचं काम इथलं जर शासन करत असेल, इथलं जिल्हाधिकारी करीत असेल, इथला तहसीलदार करतात, या घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि आम्ही त्याला जॉब विचारण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहे. या श्रीकृष्णनगर जनतेच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आम्ही सोबत राहणार आहे. आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा कानावर आम्ही हा विषय मांडणार आहे. कारण का हा विषय शाळेसोबतच इथला नागरिकाचा बी आहे. कारण 1959 पासून हे लोक 1-2 पिढ्या या लोकांच्या उलटून गेल्या आहे या ठिकाणावर. आता या बाबाची एवढी वय बघू शकतो तुम्ही. त्या बाबाला म्हणजे बाबाची वय आता 70च्या 80च्या करीबीत आहे. आणि त्या बाबा आता सांगत आहे की बाबा आमचे लेकरं शिकले, मी पण या शाळामध्ये शिकेल आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही आता की एवढी जुनी जर शाळा पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर यांनी घरात बांधून म्हणजे पोटाला दोऱ्या बांधून या लोकांनी एक पायी जमा करून या ठिकाणी घरं बांधलेले आहे. काही घरं RSCC बांधलेले आहे, काही रमाई आवास योजनेचे घरकुल मिळाले. म्हणजे घरकुल दिलेले सुद्धा शासन याला पडत आहे. ही सुद्धा दुर्दैवी घटना आहे. असं काही व्हायला नाही पाहिजे. आणि असं जर होत असेल तर वंचित बहुजन आघाडी या इथल्या श्रीकृष्णनगरच्या जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे. आम्ही इथं मोठं आंदोलन उभं करणार आहे. 120 घर